जागोजागी वाहनच वाहनं, सततचं वाढतच जाणारं प्रदूषण, यावर एकच उपाय आम्हाला दिसत होता, सायकल स्वारीचा. डॉक्टर सुनील पुणतांबेकर नुकतीच मुंबई ते गोवा सायकल स्वारी करून परतलेले. त्यांना गाठून दीपक देशपांडे यांनी सायकलिंगवर बरीच चर्चा केली. डॉक्टर पुणतांबेकरांना त्यांच्या प्रवासात युथ हॉस्टेलचे एव्हरेस्टवीर ऋषिकेश यादव यांच्याकडून एकत्रितरित्या काम करण्यासाठी बरीच प्रेरणा मिळालेली. ती सगळी ऊर्जा एकवटून आपण समाजाला जागरूक करता यावं, पर्यावरणप्रेमी आणि समाजभिमुख होण्यासाठी प्रवृत्त करता यावं, यासाठी काहीतरी एकत्रितरित्या करायचं बैठकीत ठरलं. महिन्याभरातच डोंबिवलीतील प्रदीप अडूर, चिंतन शहा, आनंद पर्वते, विशाल धरमसी, शशांक वैद्य, देव गायकवाड, अजित अभ्यंकर, शिवाय दीपक देशपांडे अशा सायकलप्रेमींना सोबत घेऊन डॉक्टर पुणतांबेकरांनी 5 फेब्रुवारी 2012 रोजी डोंबिवली सायकल क्लबची स्थापना केली. त्यानंतर सर्वात पहिला उपक्रम हाती घेतला तो रविवार फेरीचा. डोंबिवलीतील प्रसिद्ध गणेश मंदिरापासून या सायकल फेरीची सुरुवात होते. गणेश मंदिर, ठाकुर्ली, फुले नाट्यगृह, पेंढारकर महाविद्यालय, मिलापनगर मैदान आणि मग मिलापनगर गणेश मंदिर असा हा 15-20 मिनिटांचा फेरा दर रविवारसाठी निश्चित केलेला आहे. त्यानंतर सर्वजण जमून एकमेकांचा परिचय करून घेतात. सर्वानुमते पुढच्या प्रवासाचे ठिकाण निश्चित केल्यानंतर गटप्रमुखांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पुढची वारी सुरू होते. सहसा डॉक्टर पुणतांबेकर प्रथमोपचाराची पेटी सोबत घेऊन सर्वांच्या मागे राहतात. त्यामुळे वाहतुकीची शिस्त देखील पाळली जाते. हा पायंडा अजूनही तसाच सुरू आहे. 3-4 महिन्यातून किमान एकदा क्लबने 1 किंवा 1.5 दिवसाची सहल काढण्याचं ठरवलं. तेव्हापासून अंबरनाथ, बदलापूर, नेरळ, टिटवाळा, आसनगाव अशा ठिकाणी जाण्यास सुरुवात झाली. इतकंच नव्हे तर मुंबईतील माहीम नेचर पार्कलाही सायकल कट्ट्यासाठी बरेच सभासद हजेरी लावतात. गणेश मंदिर संस्थानाच्या गुढीपाडवा शोभायात्रेत डोंबिवली सायकल क्लबला 2012 सालापासून आवर्जून अग्रभागी मानाचं स्थान दिलं जातं. सायकल चालवा, आरोग्य राखा, निसर्ग जपा अशा अनेक घोषणा देत सायकल स्वार नागरिकांना प्रोत्साहन देत असतात. जनजागृतीसाठी उत्तम वेळ म्हणजे सणासुदीचे दिवस. डोंबिवली सायकल क्लब 2012 सालापासून दरवर्षी गणेशोत्सव व नवरात्री काळात कल्याण डोंबिवली परिसरात सायकलिंग करून इतरांनाही सायकल चालवण्यास प्रेरित करून जनजागृतीचे काम करत असतात. आज अभिमान वाटावा असे काही सायकल स्वार डोंबिवली सायकल क्लबला लाभले आहेत. शालेय वयात विविध स्पर्धात पारितोषिक मिळवणारा रोहन साखरे आज महाविद्यालयातही उत्तम कामगिरी करत आहे. ममता परदेशी यांनी एकट्याने डोंबिवली ते पणजी सायकल प्रवास 5 दिवसात केला. शशांक वैद्य, विश्वनाथ अय्यर यांनी अष्टविनायक यात्रा सायकलवरून केल्या. तर विजय साखरे यांनी सायकलवरून नर्मदेला परिक्रमा घातली. मानसिक आरोग्याच्या प्रचारासाठी सचिन गावकर मोठी भारत यात्रा करून आला. नयना आगरकर, जयश्री पंडित यांनीही राजस्थान, कन्याकुमारी अशा लांबच्या सायकल सफारी यशस्वीरित्या केल्या. शशांक वैद्य, सारंग मुळे, विश्वनाथ अय्यर अशी काही मंडळी तर ठाणे वाशीसारख्या ठिकाणी कामावर जाण्यासाठी देखील सायकल वापरतात. गजानन वैद्य सातत्याने गेली 33 वर्ष माघी गणेश जयंतीला कल्याणहून 120 किलोमीटर अंतराच्या पालीपर्यंत सायकलवर स्वार होऊन जातात. डोंबिवली नजीकच्या परिसरात सायकलिंगला प्रोत्साहन देणाऱ्या संस्था उभ्या राहत आहेत. या संस्था आळीपाळीने एकत्रित सायकल फेरीचंही आयोजन करत असतात. दुर्गेश झिपरे यांना विविध प्रकारच्या टँडम सायकल बनवण्याचा छंद आहे. त्यांनी डबल, ट्रिपल सीटच्या 7 ते 8 वेगवेगळ्या सायकल तयार केल्या आहेत. नवनव्या जागा कळतात, नवी माणसं भेटतात, आपलीच आपल्याशी नव्याने ओळखही होऊ लागते. सेंद्रिय शेती प्रकल्प, खोणीतील अमेय पालक संघटनेचं वसतिगृह, पेशवेकालीन अंजूरचा गणपती, सोनाळे शिवमंदिर लेणी, मामणोलीतला हिंदू सेवा संघाचा प्रकल्प अशा कित्येक जागांना भेटी दिल्या. उद्याची हिरवळ पाहण्यासाठी उन्हाळ्यात जमवलेल्या फळांच्या बिया पावसात मातीत रुजवण्याचं कामही सायकलस्वार करतात. या सर्व उपक्रमांसोबतच सायकलच्या विविध भागांची ओळख, त्यांची दुरुस्ती कशी करावी, त्यांची योग्य ती काळजी कशी घ्यावी यावर विलास वैद्य यांनी अगदी सोप्या भाषेत सर्वांना मार्गदर्शन केलं. तसेच अमेरिकेतील रॅम सायकल फेरी यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या
डॉक्टर हितेंद्र महाजन यांच्या चर्चासत्राचंही आयोजन करण्यात आलं होतं. त्यात त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. क्लबच्या तरुण सभासदांनी मिळून ऑक्टोबर 2017 मध्ये फेसबुकवर खातं उघडलं आणि व्हॉट्सअप, यूट्यूब, ट्विटर, इंस्टाग्राम अशा विविध माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. 9 सभासदांनी मिळून सुरू केलेला डोंबिवली सायकल क्लब आज 200 सभासदांना घेऊन नवनवीन उपक्रम राबवत आहे. डॉक्टर पुणतांबेकरांच्या मनातील सायकल मित्र संमेलनाची संकल्पना आज 28 जानेवारी 2018 रोजी प्रत्यक्षात आणण्यात क्रीडा भारती आणि नॅशनल यूथ ऑर्गनायझेशन यांचाही सिंहाचा वाटा आहे. कमलाकर क्षीरसागर, ऋषिकेश यादव हे सर्व स्वयंसेवकांना सोबत घेऊन झटत आहेत आणि म्हणूनच हे कार्य सकारात्मक पाऊल टाकत असल्याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. सायकलवर प्रेम करणाऱ्यांना डोंबिवली सायकल क्लब कायम प्रोत्साहित करत राहील. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना असं म्हणत पॅडल मारणाऱ्यांचं डोंबिवली सायकल क्लबमध्ये मनापासून स्वागत होत आलं आहे आणि पुढेही होईल.